गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि समर्पण या आपल्या 2027 महाराष्ट्र बोर्ड एक्झाम देणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये मी तुम्हाला शिकवत आहे सायन्स 1 सायन्स 2 सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी, विज्ञान भाग 1 विज्ञान भाग 2 हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला रेग्युलरली नोट्स अपडेट भेटणार आहेत, त्याचबरोबर IMP क्वेश्चन्स मिळणार आहेत. त्याच सोबत या सगळ्या गोष्टी जो स्टडी मटेरियल आहे हा फ्री ऑफ कॉस्ट सायन्सवाला दादा या टेलिग्राम चॅनलवरती वेळोवेळी अपलोड केला जाणार आहे. जेव्हा बोर्डचे पेपर जवळ येतील त्यावेळेस लवकरात लवकर तुम्हाला PYQ बँक, ज्याच्यातले बरेच प्रश्न पेपरला येतात, ती क्वेश्चन बँक सुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहेत. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार कुठे, तर टेलिग्राम चॅनलवरती. दादा, आम्हाला टेलिग्रामची फार माहिती नाहीये रे. मग तुमच्यासाठी सुद्धा एक खास सोल्युशन या वर्षी आपण काढलेलं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे. लेक्चर संपल्यावर आधी लेक्चर बघायचं आहे. लेक्चर संपल्यावर त्या लिंकवर जो फॉर्म आहे गुगल फॉर्म तो सबमिट करायचा. त्याची काहीही फीज नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट आहे. सायन्सवाला दादाची टीम यावरती जो काही तुमचा फॉर्म आहे त्यामध्ये जो नंबर तुम्ही मेन्शन करणार आहेत व्हॉट्सअपचा, त्याद्वारे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जाईल आणि तुम्हाला सर्व नोट्स फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल होऊन जातील. आता आपण बघत होतो विज्ञान भाग 2 चा चॅप्टर नंबर 1 अनुवंशिकता व उत्क्रांती. याचं बेसिक लेक्चरचा पहिला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तो बघितला नसेल तर तो व्हिडिओ बाबारे पहिले बघा, बिकॉज त्याच्यावरती पूर्ण डिपेंड असणार आहे. नाहीतर आज बत्ती गुल होणार, कारण बेसिक आहे ना, इम्पॉर्टंट आहे बाबारे. मी तुम्हाला अगदी छोट्यातली छोटी कन्सेप्ट सिंपल, मोठ्यातली मोठी कन्सेप्ट एन्जॉयमेंटद्वारे शिकवणार. त्यामुळे लक्ष द्यायचंय. आज आपण असे काही प्रश्न बघणार आहेत ना की जे तुमच्या बोर्ड एक्झामसाठी मोस्ट IMP आहे. त्याचबरोबर हे असेल तुमचं शेवटचं या चॅप्टरचं लेक्चर. त्यामुळे आज आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया पोरांनो उत्क्रांतीपासून. उत्क्रांती जे ऑलरेडी आपण बघितलं होतं, आता आपण बघत आहोत उत्क्रांतीचे पुरावे. कोणाचे पुरावे? उत्क्रांतीचे. माझ्या पोरांनी एक गोष्ट शिकलेली आहे. विज्ञान जो आपला भाग 1 होता आणि 2 बेसिक कव्हर केलं होतं आपण, आणि व्याख्यांचं पण कव्हर केलं आहे. हा भाग 3रा आणि शेवटचा असणार आहे. यामध्ये उत्क्रांतीचे पुरावे. उत्क्रांती कशी झाली हे तर माझ्या मुलांना समजलंय, पण उत्क्रांती झाली हे काय आपण बघायला गेलो होतो का त्यावेळी? अजिबात नाही. मग याचे काही पुरावे होते. मग हे पुरावे नक्की काय आहेत ते आता आपल्याला बघायचे. बघा, उत्क्रांतीचे पुरावे यामध्ये पोरांनो जो चार्ट आहे मोस्ट IMP बोर्ड एक्झाम साठी 2 मार्कला हा चॅप्टर म्हणजे हा जो तुमचा चार्ट आहे हा विचारला होता. त्यामुळे परत एकदा विचारण्याची शक्यता आहे. आणि 100.3.4% तुमच्या शाळेच्या एक्झामला विचारला जाणार म्हणजे जाणार आहे. त्यामुळे आत्ताच नीट करून ठेवा. असा चार्ट येतो. बाह्यरूपीय पुरावे, अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य, डब्बा 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 फिल मेथड, फिल इन द ब्लँक्स लिहायचा. सिंपल मध्ये गालावर डिंपल पडोसवर बघूयात. बाह्यरूपीय पुरावे, शरीराच्या बाहेरून काय सारखं दिसत आलंय. म्हणजेच आपल्याला समजलं पहिले एक पेशी होती, त्याद्वारे काही प्राणी आणि वनस्पती आले. त्यांच्यात सुद्धा कालांतराने काय होत गेले? बदल होत गेले. म्हणजे एकाचे अनेक झाले, मग त्यांच्यात काही ना काही बदल झाले. इथे बघा बाह्यरूपीय पुरावे. यांच्या शरीराच्या बाहेर तोंड बघा, कानं बघा, यांचे कानं, या कानामध्ये साम्य दिसते. सगळ्यामध्ये काय एक सारखेपणा आहे. आंबा, सुरुवातीला काही एकच आंबा होता का रे? नाही, आंब्याचे वेगवेगळे प्रकार येत गेले. म्हणजे सुरुवातीला पहिले एक आंबा, त्यानंतर त्याच्यात बदल होत गेले. जसं की तुमचा हापूस, त्यानंतर तुमचा देवगिरी, त्यानंतर तुमचा रत्नागिरी, असे वेगवेगळे आंबे होत गेले. मग हे जे वेगवेगळे आंबे फॉर्म होत गेले असे एकदाच झाले का रे? बराच कालावधी लागला. याला म्हणायचं बाहेरून आपण बघतोय ना बाह्यरूपीय पुरावे. काय म्हणणार आहे राजांनो? बाह्यरूपीय पुरावे. पोरांना प्रश्न पडेल, दादा पेपरला हे विचारतात का? अजिबात नाही. दिसलं का काही डिटेल? अजिबात दिलेलं नाहीये. डायरेक्ट चार्ट इम्पॉर्टंट आहे. उत्क्रांतीचे पुरावे, पहिला पुरावा बाह्यरूपीय पुरावे. पुढे शरीरशास्त्रीय पुरावे. आता बाहेरून झालंय, शरीराच्या आतून बघायचंय.
शरीरशास्त्रीय पुरावे. मानवाचे हात, बैलाचे पाय, वटवाघळाचा चर्मपर, देवमाशाचा पर यांच्यात काय साम्य आहे? शरीरशास्त्रीय. या सगळ्यांमध्ये गोष्ट कॉमन आहे पोरांनो, सगळ्यांचे हाड जॉईंट्स आहेत बघा, असे जॉईंट्स आहेत. मग हे सगळे जण काय सारखे होते, पण एकाच प्राण्यांपासून यांचं काय होत गेलं, हळूहळू बदल होत गेले. यालाच आपण काय म्हणतो, उत्क्रांतीचा दुसरा पुरावा शरीरशास्त्रीय पुरावे. समजले? पुरावा नंबर 3, अवशेष अंगे. कोणाचं अंग? अवशेषचं अंग. मग अवशेष अंगांमध्ये काय येतं, जे काही अवयव आपल्या शरीरामध्ये याचा वापर होऊन गेलाय, आता ते आपल्या काही कामाचे नाहीये, त्याला म्हणतो अवशेष अंग. बोर्ड एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठला असेल तर हा आहे. बऱ्याच वेळा विचारला आहे. जेव्हा आपण PYQ बँक, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड करू, त्याच्यात तुम्हाला लगेच समजून जाईल की दादा हा पॉइंट एवढा इम्पॉर्टंट का आहे. काय प्रश्न विचारतात बघा, तुम्हाला सांगतो. कानातेच नाही, काही कामाचे का, कट केला दादाचा कान, काय होईल का? नाही, ऐकू तर येणारच आहे का? बरोबर. पुढे अक्कलदाढ. पोरांनो, बोर्डला अशी एक डायग्राम येते, फक्त ही ओळखायची आहे. काय येते? अक्कलदाढ ओळखण्यासाठी 2 मार्क विचारले होते. विचार करा. बूंद बूंद से समुद्र बनता है मेरी बच्ची. त्यामुळे अक्कलदाढ लक्षात ठेवा. दादा अक्कलदाढ काही कामाची नाहीये का? असं काही नाहीये. मला सांगा, पूर्वीच्या काळामध्ये असं होतं का की लोक अश्मयुगीन काळात ते झिंगाला ला 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 हु हु झिंगाला ला असे ते बसायचे, किचन करायचे, मस्तपैकी जेवण बनवायचे, व्हायचं का रे? असं नाही. मग त्या काळामध्ये कंदमुळे खायचे. मग आता हे जे पूर्ण चेविंग होण्यासाठी, चावण्यासाठी कोण कामात यायचं? अक्कलदाढ. आता काही कामाची का अक्कलदाढ? नाही. मग आता ज्यावेळेस तुम्ही अचरड बचरड काही पण खातात, अक्कलदाढ उमळते आणि ऑपरेशन करावं लागतं, बाहेर काढावं लागतं, जे की तुम्हाला माहिती आहे. पुढे माकड हाड. माकड हाड, टेलबोन ज्याला आपण म्हणतो, आपल्या इथं पाठीचा जो कणा आहे, ज्याला सगळ्यात शेवटचा कण, माकड हाड. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपल्या अगोदर माकडांपासून ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस पहिले शेपूट होते. मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे, आपण माकडांपासून आलोय. खोटंय. तुम्हाला खोट, चुकीचं शिकवतोय मास्तर? नाही. मला सांगा, सिंपल प्रश्न आहे, आपण जर का माकडांपासून आलो असू, मग मला सांगा पोरांनो, आज सगळेच माकड आपल्यासारखे मनुष्य प्राणी का नाहीये? माकडच का राहून गेले? प्रश्न आहे का नाही? ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता माकडाची जी शेपूट होती, ही शेपूट कालांतराने काय होत गेली? नाहीशी होत गेली. मग पूर्णपणे टेलबोन हा आपल्यामध्ये आला. तो पण काही कामाचा आहे का? नाही. पुढे अंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स. अपेंडिक्सचं ऑपरेशन करता तुम्ही ऐकलं असेल, पोटामध्ये मासचा एक गोळा असतो, जो काही कामाचा नाहीये. तो जो उमाळला तो पोट खूप दुखायला लागतं बच्चा. मग काय डायरेक्ट 9 महिन्यानंतर बाळ का? नाही, तो गोळा काढावा लागतो. म्हणजे अपेंडिक्स जो आहे पुरुषांमध्ये, महिलांमध्ये, सगळ्यांमध्ये असतो. मग आता दादा हा मांसासारखा गोळा, जो मांस म्हणजे पूर्णपणे पेशींयुक्त गोळा रक्ताचा, आपल्या पोटात काय करतो? तो वाट बघतो का रे बच्चा? मस्त आरामदायक आहे, मस्त मजा येते इथे, असं काही का पोरांनो? नाही. मग पूर्वीच्या काळामध्ये, अश्मयुगीन झिंगालालाच्या काळामध्ये, त्यावेळेस कंदमुळं खात होतो. आता खाल्ल्या गेल्या अक्कलदाढमुळे पचेल कोणामुळे? पचनशक्ती कोण करणार? अंत्रपुच्छ, अपेंडिक्स करणार. आता आपण तसं करतो का नाही? प्रॉपर शिजवलेलं अन्न खातो की नाही आपण? मग त्यामुळे अंत्रपुच्छ पण काही कामाचं नाहीये. फक्त नावं द्यायला विचारतात. अवशेष अंगे. उत्क्रांतीचा पुरावा नंबर 3. सिंपल मध्ये गालावर डिंपल पडस तर एवढं इझी आहे. चलो बच्चा, पुढे पुराजीव विषयक पुरावे. पुरातन काळातले, सिंपल लॉजिक आहे. पुराजीव, पुरजीव म्हणजे काय पोरांनो? की ज्यावेळेस जमिनीमध्ये जे काही गोष्टी गाडल्या गेल्या, त्यांचे काही उरले सुरलेले जे काही अवशेष आहे, त्याच्यावरून जे काही पुरावे सादर केले जातात, जीवाश्म विज्ञान ज्याला आपण म्हणतो, त्याला म्हणायचं पुराजीव विषयक पुरावे. एक सिंपल एक्झाम्पल झालं, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती आपल्याला कसं काय माहित पडलं? कॉल केला होता का हडप्पा संस्कृतीला माणसाने की अरे मी एक व्हॉट्सअपला फोटो पाठवतो, इकडे व्हॉट्सअप आपलं हडप्पा संस्कृती होती, असं झालंय का रे? नाही. ज्यावेळेस तिथे पोरांनो प्रॉपर पद्धतीने शोध घेतला गेला, जी जमिनीमध्ये माती जी तिचं खणकाम झालं आणि मध्ये बघितलं, त्यावेळेस काही काही अंग उरलेले सुरलेले, काही प्राण्यांचे, तिथल्या काही आपण वनस्पतींचे काही अवशेषांग उरले गेले, त्याला म्हणायचं पुराजीव विषयक पुरावे. काय म्हणायचं? पुराजीव विषयक पुरावे. पुढे कार्बनी वयमापन.
काय रे? कार्बनी वयमापन. मापन रे, मापन, वयमापन, कार्बनी वयमापन. आता ऍक्च्युली ते डायलॉग बनत नाहीये, पण तुम्हाला थोडं चिल करण्यासाठी एक शायरी सांगतो. सेमीमध्ये ना कार्बनी वयमापनला म्हणता कार्बन डेटिंग. काय म्हणता? डेटिंग. डेटिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा, आता तुम्ही एवढे येडे नाही राहिलेले, मला माहिती. हा, कार्बन डेटिंग. डेटिंग रे डेटिंग, कार्बन डेटिंग. मग यावरती दादाने काढलेली एक सुंदर अशी शायरी पेश की जाय. काय होता शायरी बघा तुम्ही काय म्हणतो कि न जाने कब होगी उनके साथ हमारी मीटिंग, कि न जाने कब होगी उनके साथ हमारी मीटिंग, मिलने के बाद हम उन्हें देंगे प्यार भरा ग्रीटिंग, और बकवास छोड़ो बच्चों क्योंकि सीखने जा रहे हैं कार्बन डेटिंग. पण आज आपण बघणार आहोत मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी कार्बनी वयमापन. काय असतं नक्की याच्यामध्ये मला सांगा. कुठलाही एखादा ॲनिमल्स भेटतो, प्राणी भेटतो, असं सांगता बघा. आपल्या न्यूज चॅनलला एक बातमी येते, इसवी सन 1670 में यहाँ पे ऐसे ऐसे तरह के एनिमल्स जो कि प्राणी है वो उनका खोज निर्माण हुए है. इन प्राणियों के बारे में कहा जा रहा है ऐसे ऐसे कालावधी में आए थे. हे जे सांगतात हे फोन करतात का? अरे त्या काळामध्ये असं झालं होतं असं सांगतात का? ते नाही. मग कुठला प्राणी किती जुना आहे हे कसं काय समजेल? सिंपल एक्झाम्पल आहे बघा, डायग्राम वरून समजून घ्या. जर का जमीन आहे, जमिनीमध्ये प्रत्येक गोष्टी जे काही प्राणी मरत गेले किंवा बिचारे राम राम सत्य झालं ते जमिनीत गाडले गेले. मला सांगा, जे आत्ताच मेलेत ते सगळ्यात वर असतील, जे यांच्या नंतर अगोदर ते अजून खाली, यांच्या अगोदर अजून खाली, यांच्या अगोदर अजून खाली, खाली रे खाली, अजून खाली. सगळ्यात पहिले बघा काही पक्षी, स्तनन पक्षी, स्तनन म्हणजे दुग्धजन्य पक्षी काही सापडले. म्हणजे हे काही आत्ताच बिचारे आत्ताच देहांत झालेला आहे यांचा, म्हणजे वाटा लावून आलेले आहेत लोक. त्यानंतर काही डायनोसर्स सापडले. म्हणजे काय? यानंतर पक्षी आणि स्तनन प्राण्यानंतर कोण आहे? सरीसृप किंवा काही मध्यजीवी महाकल्प सापडले. त्याच्यानंतर बेंडूक आणि मगर. बेंडूक म्हणजे बेंडूक आपला बेडूक, बेडूक सापडले. त्याच्या खाली मासे आणि त्याच्या खाली तुमचे काही अपृष्ठवंशीय. हे आपण शिकणार आहे आपल्या चॅप्टर नंबर 6 मध्ये बऱ्याच यांच्याविषयी. मग याच्याद्वारे काय कार्बनी वयमापन आता कसं केलं गेलं की कोण किती जुना आहे ह्याचा अंदाज कसा लावत गेला बघा. टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. 2 ते 3 मार्काचं वेटेज, म्हणजे याला 2 ते 3 मार्क मिळू शकतात असा हा टॉपिक आहे पेपरसाठी. बघा, मृत्यूनंतर प्राणी व वनस्पतींचे कार्बनी ग्रहण थांबते. पोरांनो, आपण जे काही अन्न घेतो ना त्यामधून आपल्याला कार्बन मिळत असतं. आणि एकदा का आपण मेलो, राम राम सत्य है, गुलाबजाम मस्त है, आपण ज्यावेळेस असं म्हणतो कार्बनी ग्रहण थांबून जातं. आणि त्या क्षणापासून जे कार्बनिक शपन थांबतं, म्हणजे आपण ग्रहण करणं थांबवतो, त्या क्षणापासून त्याच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया चालू असते. बघा, कार्बन जो आहे ना याचे 2 टाइप्स येतात, कार्बन 14, कार्बन 12. कार्बन 14, कार्बन 12, बरोबर. कार्बन 14 आणि कार्बन 12. मग हे जे 2 आहे ना याच्यापैकी कार्बन 14चा कंटिन्युअसली ऱ्हास होत असतो. ऱ्हास म्हणजे काय? तो बाहेर पडत असतो. कोण? कार्बन 14. मग हा जो कार्बन 14 ज्यावेळेस बाहेर पडतो मग थांबतो कोण तसाच? तर बघा, कार्बन 12 हा किरणोत्सर्ग नसल्याने, कार्बन 12 हा किरणोत्सर्ग आहे का? नाही, तो तसाच असतो. आणि कार्बन 14 व 12 यांचे गुणोत्तर सातत्याने बदलत असते. म्हणजे बघा, आपण कार्बन खातो, 2 प्रकारचे कार्बन आहे, 14 आणि 12. 14 आणि 12. 14 काय? हळूहळू हवेत बाहेर पडत जातो, म्हणजे हा काय होणार? कमी 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 होत जाणार. कार्बन 12 तसाच आहे. मग या दोघांचं जे गुणोत्तर आहे कंटिन्यू काय होत जाईल? बदलत जाईल, कारण हा तसाच आहे, हा कमी होत जातोय. वनस्पती अथवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्या शरीरातील कार्बनची सक्रियता व कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर काढून मोजता येतो. समजलंय पोरांनो? की हा जो कार्बन 14 आणि 12 यांच्यातले जे गुणोत्तर आहे म्हणजे काय झालं? कार्बनी वयमापन. याच्याद्वारे सांगू शकतो की हा प्राणी किती जुना आहे. तुम्ही 11वी 12वी फिजिक्स मध्ये पूर्ण न्यूमेरिकल शिकणार आहात याचं. चलो पुढे, जोडणारे दुवे. इंटरेस्टिंग टॉपिक आहे पोरांनो, मज्जा येणार तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट शॉक होणार, बाबा रे बाबा, गंमत मध्ये जम्मत होणार. इथे काय? गाय आहे, गोमाता आहे आपली. ही गोमाता पोरांनो दूध देते, हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुढे कोंबडी आहे जी अंड देते. अंड पहिले आलं की कोंबडी पहिले आली? दादा हा प्रश्न नाहीये, प्रश्न तो खूप डेंजर आहे.
गाय ही आपली दूध देत असते आणि कोंबडी ही अंडा देत असते. पण मी तुम्हाला म्हणणं पुराणो, दाल में अब कुछ काला करेंगे, काहीतरी केल्याने काहीतरी होणार. जर मी तुम्हाला सांगितलं असा एक प्राणी आहे की जो दूध पण देतो, जो अंडे पण देतो, ये तो गडबड है रे बाबा, ये तो गडबड. गडबड असली हे जोडणारे दुवे की गडबड. मग होतं काय, दूध देणारे जे प्राणी हे आहेत गाय एक वेगळी कॅटेगरीमध्ये येतात, अंडे देणारी कोंबडी एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये येते. पण या दोघी गोष्टी जर का एकत्र करणारे प्राणी असेल म्हणजे काय, दोघांच्या गोष्टी एकामध्ये जोडणारे दुवे. काय जोडणारे दुवे. सिंपल एक्झाम्पल घ्यायचं. तुम्ही हे एक्झाम्पल काय घेतलं तुम्हाला समजेल. पुस्तकात काय एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. त्यांच्या बाहेरचे काही अवयव असे असतात की ज्यामुळे त्यांचा दोन भिन्न वेगवेगळ्या गटांशी संबंध जोडला जातो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. एक्झाम्पल डकबिल प्लॅटिपस. उदाहरणार्थ डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांसारखा अंडी देतो. काय घालतो? अंडी घालतो. दिलेलं आहे इथे दिलेलं आहे. परंतु दुग्ध ग्रंथी व शरीरावरील केस यामुळे स्तनन प्राण्यांशी नाते सांगतो. अंडीही देतो आणि स्तनन म्हणजे दूध देणारे, दुग्धजन्य हे दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये पण येतो. दोघी वेगवेगळ्या गटांशी संबंध जोडतो. जोडणारे दुवे. समजलंय? पुढे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. कशाविषयी रे पोरांनो? भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. शेवटचा पुरावा आहे हा भ्रूण विज्ञान विषयकचा 6 पुरावे. 6च्या 6 तंतोतंत पाठ करायचे तुम्हाला, कारण पूर्ण डिटेल विचारणार आहेत का? नाही, ह्या बेसिक गोष्टी. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे काय म्हणतात? भ्रूण म्हणजे काय स्पेसिफिकली आपल्याला गोष्ट माहिती आहे. मेल फिमेल, पुरुष आणि स्त्री यांच्यामधील XY आणि XX हे जे काही गुणसूत्रे हे एकत्र येतात, यांचं एक झायगॉट तयार होतं आणि त्याद्वारे एक भ्रूण तयार होतो. भ्रूण म्हणजे गर्भाशय, आईचा जो गर्भाशय आपण त्याला म्हणतो. या भ्रूण अवस्थेमध्ये जेवढे पण प्राणी आहेत यांच्या स्टेजेस, यांची जी काही पहिली दुसरी जी पातळी आहे ह्या सारख्या असतात. म्हणजे आईच्या भ्रूणामध्ये ज्यावेळेस बाळ असतं, पहिल्या पातळीत बघा मासा, सिलमँडर, कासव, कोंबडी, डुक्करणी, गाय आणि ससा आणि मनुष्य, सगळ्यांची पहिली स्टेज बघा किती सेम आहे, किती कॉमन आहे. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे म्हणजे याच्याद्वारे काय समजलं की पहिल्या स्टेजला सगळे जे आहेत ते सारखेच असतात. हळूहळू यांच्यात बदल होत गेले, उत्क्रांती होत गेली इनडायरेक्टली. समजलं आहे? भ्रूण विज्ञान विषयक पुरावे डन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. पोरांनो 3 मार्कांसाठीचा हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बोर्डला विचारला गेलेला प्रश्न आणि बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न या. त्यामुळे प्लीज दादा रे कृपया करून काळजीपूर्वक ऐका. बाबा डार्विन की जय हो. बोला बाबा डार्विन की जय हो. बाबा डार्विन काय म्हणतायत? बाबा डार्विन वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले. नमुन्या याने काय केलं? वनस्पती आणि प्राण्यांचे बरेच सारे नमुने वेगवेगळे गोळा केले. बाबा काय म्हणतात? सक्षमते जगतील. बाबा काय म्हणतात? सक्षमते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध केला बाबा डार्विनने. म्हणजे डार्विन काय म्हणतोय, याने अनेक वनस्पती आणि प्राणींचे जे काही नमुने गोळा केले आणि त्याने सांगितलं जे सक्षम ठेवतील स्वतःला तेच ह्या निसर्गामध्ये निवडले जातील आणि ते जास्त काळ जगू शकतील. म्हणजे काय? हळूहळू तुम्हाला समजेल. चला पुढे. डार्विनने यासाठी ओरिजिन ऑफ स्पेशीज नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं. रिकाम्या जागा जोड्या लावा. डार्विनने कुठलं पुस्तक प्रसिद्ध केलं? ओरिजिन ऑफ स्पेशीज. काय रे पोरांनो? ओरिजिन ऑफ स्पेशीज. लक्षात आलेलं आहे? पुढे चलो. सर्व जीव एकमेकांशी जीव घेण्या स्वरूपाची स्पर्धा करतात. प्रत्येक जो जीव एक स्पर्धा चालू आहे. तू जगेल का मी जगेल, तू जगेल का मी जगेल, यामध्ये तर कोण जिंकेल. म्हणजे काय? वाघ आहे, आपण मनुष्य आहे. आपल्याला भीती वाघ आपल्याला खाईल, आपण वाघाला बंदुकीने मारतो किंवा शिकार करतो, आपण त्याला झू मध्ये टाकतो. वाघाला वाटतं हा मनुष्य, हा काय मला एखाद्या दिवशी मारेल किंवा शिकार करेल, पहिले याला खाऊन घ्यावा. एकमेकांशी कॉम्पिटिशन चालू आहे. मग या स्पर्धेत जिंकण्यासाठी आवश्यक बदल दाखवणारे जीवच टिकू शकतात. आता हे जे काही जिंकले, ही जी स्पर्धा आहे ही जर जिंकायची असेल तर काही बदल करावे लागतील आपल्यामध्ये. बदल कोणते रे दादा? एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. कोविड आलेला होता.
कोविडमुळे बरेच लोक जे बिचारे ते गेले ह्या कोविडमध्ये, त्यांचा फोटो वगैरे असं सगळ्या गोष्टी वाईट झाल्या. मग मला सांगा, हे लोक सस्टेन नाही करू शकले, जगू नाही शकले का? या स्पर्धेमध्ये स्वतःला सक्षम नाही बनवू शकले. मास्क, रेग्युलर, सॅनिटायझर आपण वापरत आलो. आज आपण जिवंत आहे. आपण स्वतःला काय केलं रे? बदल घडवले आपल्यामध्ये. आपण रेग्युलरली अशी मास्क घालत होतो का? फिरत होतो का? सॅनिटायझर लावून बाहेर पडत होतो का? आता तर विसरूनच गेलोय आपण. बरोबर आहे का नाही? आवश्यकतेनुसार बदल घडवणं, बदल ही काळाची गरज आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत आलेलो आहे की जो एक शिक्षक आहे, या शिक्षकाच्या हातात आहे की विद्यार्थ्याला तो सब्जेक्ट, तो विषय किती आवडीने शिकवायचा आहे. मी नेहमी असं म्हणतो आलोय, सायन्सवाला दादाचा नेहमी एकच उद्देश आहे बाबा रे, की एका शिक्षकाकडे आणि या शिक्षण पद्धतीकडे बघायचा दृष्टिकोन मुलांचा बदलला पाहिजे. मुलांना असं वाटलं पाहिजे आजकालच्या की आपण सुद्धा शिक्षक झालो पाहिजे. कारण बऱ्याच मुलांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस, मिलिटरी बऱ्याच फील्डमध्ये जायचंय, पण एक शिक्षक कोणाला व्हायचंय. जर चांगले हुशार विद्यार्थी, मेहनती विद्यार्थी शिक्षक या फील्डमध्ये जर का आले नाही, तर उद्याची येणारी जी पिढी आहे ती कशी काय पद्धतीने चांगली होऊ शकणार आहेत. असो, चलो विषयांतर होते, विषयांतर नाही व्हायचंय. नैसर्गिक निवड ही महत्वाची भूमिका बजावते, कारण निसर्ग केवळ सुयोग्य जीवनाचीच निवड करतो. म्हणजे हा काय म्हणतोय ती का निसर्ग निवड करतो. कोण सक्षम इथे राहण्यासाठी? जसं की ऊन आला, वारा आला, पाऊस आला, आपण चेंज करतो, बदल घडतो आपल्यामध्ये. ज्यावेळेस मला सांगा खूप जास्त पाऊस आला की आपण मस्तपैकी काय करतो रे पोरांनो? छत्री, एक छाते में हम दोनों. छत्री. ज्यावेळेस पोरांनो उन्हाळा आला, सुती कपडे घालायला आपण सुरुवात करतो. ज्यावेळेस तुम्हाला थंडी वाजते, आपण काय करतो? स्वेटर वगैरे घालतो. म्हणजे काय? स्वतःत बदल घडवतो. हे बदल घडवतो म्हणून आपल्याला नैसर्ग निवडतो की अरे हा सक्षम आहे, हा जगू शकतो. सक्षम सक्षम. चल, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत समजलाय बाबा रे? डार्विनने कुठलं पुस्तक लॉन्च केलं आहे, म्हणजे प्रसिद्ध केलं आहे? ओरिजिन ऑफ स्पेशीज. काय रे माझ्या राजांनो? ओरिजिन ऑफ स्पेशीज. लक्षात राहील. पुढे डार्विनच्या सिद्धांतावरील काही आक्षेप. एखादी गोष्ट ज्यावेळेस कोणी कितीही चांगली करायचा प्रयत्न केला की त्याविरुद्ध काही ना काही आक्षेप येतात. मग आता ह्या डार्विनचे कोणते कोणते आक्षेप होते? पेपरला 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. पहिला, नैसर्गिक निवड ही उत्क्रांतीला कारणीभूत असलेली एकमेव गोष्ट नाही. जसं डार्विन बोलला ना की निसर्ग निवडतो, कोण सक्षम आहे. पण याचा एक आक्षेप घेतला गेला, फक्त ही एकच गोष्ट नाहीये की ज्यामुळे उत्क्रांती घडत गेली. दुसरा, उपयोगी व निरुपयोगी बदलांबाबत जे काही उपयोगी आणि निरुपयोगी बदल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं अवशेषांगांमध्ये आपला जो काही टेलबोन, आपला अंतर्पुच्छ, ह्या बऱ्याच गोष्टी आहे, अवशेषांगे आहेत, काही उपयोगाचे काही निरुपयोगी, याच्याबद्दल डार्विनने स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. सावकाश होणारे बदल, जे हळूहळू बदल होत आहे, व अचानक होणारे बदल, याबद्दल कुठलंही स्पष्टीकरण डार्विन्सने दिलेलं नाही. हे झाले डार्विनचे आक्षेप. चलो पुढे. लॅमार्क बाबा. बाबा रे बाबा, लॅमार्क बाबा. लॅमार्क बाबा याच्यापेक्षा डेंजर आहे पोरांनो. लॅमार्क बाबा एकदम खतरनाक. लॅमार्क बाबा काय म्हणतात, तुम्ही डायरेक्ट शॉक आणि कोमात जाणार. मी ज्या गोष्टी सांगणार आहे मी नाही, लॅमार्क बाबा बोलते. चलो. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी असे प्रतिपादन केले आहे की सजीवांमध्ये होणारे शारीरिक बदल हेच उत्क्रांतीला जबाबदार असतात. म्हणजे आपण जे सजीव आहेत ना, आपल्यामध्ये शारीरिक बदल होता, याच्यामुळेच काय होते? उत्क्रांती. सजीवांमध्ये जे काही शारीरिक बदल होता हेच कारण आहे उत्क्रांतीसाठी, असं मी म्हणतोय का? नाही, बाबा लॅमार्क म्हणतात असं. पुढे. मग त्या शारीरिक बदलांमागील कारण म्हणजे त्या जीवाने केलेले प्रयत्न अथवा आळस होय. आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात ना, ते म्हणतो हे कशामुळे होतात? तर मनुष्य जो काही प्रयत्न करतो, मनुष्य प्राणी जे कोणी आहेत, जे प्रयत्न करतात किंवा त्यांचा जो काही आळस आहे शरीरातला, त्याच्यावर. आता तुम्ही म्हणणार दादा गडबड हे, थोडंसं डोक्यावरून जात आहे दादा. जाणार, कारण तो गोष्ट म्हणतो अशी आहे. बघा पुढे काय म्हणतो हा. त्याने या संकल्पनेला इंद्रियांचा वापर करणे व न करणे, वापर व न वापर करणे यावर आहे. बघा हा काय म्हणतोय पोरांनो, नीट बघा. लॅमार्क वाचचा पहिला. जिराफ आहे, खालचं सोडून द्या.
एक स्टोरी तुम्हाला सांगतो. लॅमार्क काय म्हणतोय की आपल्या शरीरात उत्क्रांती कशामुळे होत गेली, तो म्हणतो शरीरामुळे, म्हणजे शरीरात बाहेरच्या शरीरामुळे. बरं, कशामुळे? हे शरीराच्या आळस आहे किंवा आपण एखाद्या गोष्टीचा जास्त वापर करतो त्याच्यामुळे. म्हणजे काय म्हणतो माहिती का, जिराफ होते म्हणे, पहिले नॉर्मली गवत होतं जमिनीवरती, हे जिराफ जे आहे जमिनीवरचं गवत खात होते. मग अचानक काय होत गेल्यांना वाटलं, अरे आपण झाडावरचे पालापाचोळा खाऊ शकतो. मग हे झाडावरचा पालापाचोळा खायला लागले. एका पॉइंटला यांना वाटलं की अरे नाही, आता थोडंसं उचकून वरचा पालापाचोळा खायला पाहिजे. म्हणजे ते मान उचकायला लागले. असं पिढ्यानपिढ्या यांच्या बघा जे 3 दिसत आहेत, एका पिढीत पुढच्या पिढीत, पुढच्या पिढीत तिसऱ्या पिढीत असे मान उचकायला लागले. एखाद्या गोष्टीचा, एखाद्या अवयवाचा जास्त वापर केला कोणी, जिराफने, म्हणून जिराफची मान लांब झाली. बाबा लॅमार्कवाद म्हणजे असं म्हटलं गेलंय पुराणो. याचा अर्थ काय? ज्या गोष्टीचा तुम्ही सगळ्यात जास्त वापर करतात ती गोष्ट तेवढी मोठी होते, असं लॅमार्कवाद म्हणतात. असं आपण नाही म्हणत आहे. पुढे लॅमार्कवादचं दुसरं, एखादी गोष्टीचा वापर करणे किंवा आळस. आता बघा, शहामृग व इमू 2 ॲनिमल्स आहेत, आपले प्राणी आहेत, पक्षी आहेत. यांसारख्या पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. कधी ऑस्ट्रिच मस्तपैकी आकाशात उडताना बघितलाय का? नाही. कारण काय की याने कधी वापरच केला नाही, आळस आहे याच्यामध्ये. त्यामुळे याचं जे काही पंख म्हणजे उडू शकतो, पंख असून पण उडू नाही शकत आहे, पंख असून सुद्धा उडू शकत नाहीये. बरेच मुलं असं म्हणतात ना की दादा आमचं 10वीचं वर्ष आहे, बऱ्याच घरच्यांच्या अपेक्षा आहेत रे, पण आम्ही महागडे 25-25, 30-30 हजाराचे जे क्लासेस आहेत त्याची फी नाही भरू शकत. मी तुम्हाला सांगतो बाबा रे, जर का तुम्ही कमी सुविधांमध्ये आहात ना, तर हीच गोष्ट तुम्हाला मोटिवेशन ठरते की तुम्हाला खूप जास्त काहीतरी चांगलं करायचंय, खूप चांगले मोठे मोठे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही कमी सुविधांमध्ये असताना ना, तेव्हा तेव्हा तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी जे कष्ट आहे त्याची मेहनत तितकीच जास्त असणार आहे. चलो पुढे या. लॅमार्कवाद झाला आपला. लॅमार्कवाद ही सर्व उदाहरणे मिळवलेल्या वैशिष्ट्ये या स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होते. यालाच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद असे म्हणतात. मिळवलेले बदल, पहिल्या जिराफने जे काही बदल गेले तो पुढच्या जिराफने मिळवला, त्याच्या पुढच्याने मिळवला. सेम ऑस्ट्रिच आणि इम्यू, पहिल्या पक्षाने जास्त पंख आलेले नाही, पुढच्या पक्षाने पण काय घेतला, बदल मिळवला, त्याच्या पुढच्याने बदल मिळवला. ह्या गोष्टी होत गेला लॅमार्कवाद. कळाले पुरांनो? वापर करणे किंवा आळस. जाती उद्भवन इम्पॉर्टंट आहे, छान टॉपिक आहे. वनस्पती व प्राण्यांच्या नवीन जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. आता वनस्पती आणि प्राणी एकच आहेत का? नाही. वाघ हे वाघाचे अनेक प्रकार आहेत, जसं की मनुष्य, आपले सुद्धा अनेक प्रकार आहे. भारतातले लोक वेगळे दिसतात, वेस्ट इंडिजचे वेगळे दिसतात, अमेरिकेचे वेगळे दिसतात. प्रत्येकात बदल आहे ना, जाती उद्भवन होत गेलं. भौगोलिक अथवा पुनरुत्पादनीय अलगीकरणामुळे म्हणजे आयसोलेशन, वेगळे करण्यामुळे जाती उद्भवन होते. म्हणजे आता होतं काय मी तुम्हाला सांग. ज्यावेळेस एक मीटिंग म्हणजे म्हणायचा अर्थ मला समजून घे, पुढची पिढी तयार होण्याचा ज्यावेळेस ती प्रोसेस चालू असते ना, यावेळेस त्याच्या आजूबाजूची भौगोलिक स्थिती सुद्धा डिपेंड करते. तिथे आजूबाजूचं वातावरण कसं आहे. म्हणजे सिंपल आहे, जर का आपल्या इंडियामधलं एखादं जे काही कपल आहे, हे समजून घ्या आउट ऑफ इंडिया राहण्यासाठी गेले, मूळ ते कुठले भारतातले, पण आउट ऑफ इंडिया शिकण्यासाठी किंवा लग्न झाल्यानंतर तिकडे शिफ्ट झाले, आणि ज्यावेळेस त्यांना होणारं बाळ असेल ते त्याच्या आजूबाजूच्या भौगोलिक कंडिशननुसार असेल, ते काही भारतातलं डायरेक्ट नसेल किंवा पूर्ण तिकडचं नसेल, बट त्याचं जे दिसतं एक नवीन जाती उद्भवन होतं. असं समजाय देखो. चलो बच्चा पुढे. मानवी उत्क्रांती. कोणाची उत्क्रांती? मानवी उत्क्रांती. मस्तपैकी स्टोरी फॉर्म मध्ये जाऊयात. आता पुरातन अश्मयुगीन काळामध्ये जंगलामध्ये आपल्याला येते, जंगल में मंगल. चलो, 7 कोटी वर्षांपूर्वी डायनासोर पृथ्वीवर राज्य करत होते पोरांनो. म्हणजे या पृथ्वीवरती पूर्ण सगळीकडे फक्त मोठे मोठे डायनासोर होते. शेवटचे डायनासोर हे 7 कोटी वर्षापूर्वीच नष्ट झाले. त्यामुळे लॅमूर सारखा लहान पूर्वज आधीच अस्तित्वात होते. जेव्हा हे डायनासोर पृथ्वीवर राज्य करत होते ना, तेव्हा लॅमूर सारखा एक छोटूसा प्राणी, एवढूसा प्राणी हे जमिनीत राहत होते. कुठे राहत होते? हे जमिनीत. हे ऑलरेडी होते, पण बाहेर होते का? नाही. कारण का आजूबाजूला डायनासोर काय करत होते? राज्य करत होते.
मग 7 कोटी वर्षांपूर्वी लॅमूर सारखे पूर्वज हे हळूहळू विकसित होत गेले. जेव्हा डायनासोर हे हळूहळू संपुष्टात यायला लागले, जमिनीमध्ये आपला लॅमूर बाबा होता. लॅमूर बाबा हे जमिनीतून बाहेर आले. अमरेंद्र बाहुबली याने कोण? याने मे लॅमूर बाबा, जी आपली मानवी उत्क्रांतीची पहिली पिढी. लॅमूर कोण आहे? लॅमूर 4 कोटी वर्षांपूर्वी या प्राण्यांची शेपटी नाहीशी झाली. किती? 4 कोटी वर्षांपूर्वी प्राण्यांची शेपटी काय होत गेली? नाहीशी होत गेली. आफ्रिकेत माकडासारखे प्राणी विकसित झाले. लॅमूर होता, लॅमूरमध्ये हळूहळू बदल होत गेले आणि मग यांची शेपटी पण नाहीशी झाली आणि आफ्रिकेमध्ये माकडासारखे काही प्राणी विकसित झाले. कुठे? आफ्रिकेमध्ये. आता बघा, लॅमूर आहे ना पुरांनो, असं समजा एक छोटासा घुस किंवा उंदीर सारखा एक प्राणी होता जो जमिनीमध्ये राहत होता. पृथ्वीच्या वर कोण राज्य करत होतं? पूर्णपणे डायनासॉर्स. डायनासॉर्स गेले, मग हे लॅमूर बाहेर आले, जे की दोन्ही हात दोन्ही पाय चालण्यासाठी वापर करत होते. मग हा हळू प्राणी डेव्हलप होत गेला, मेंदू त्याचा डेव्हलप होत गेला, उत्क्रांती होत गेली. बरेच काहीतरी वर्ष लागले. बघा तुम्हाला मी ते पुढच्या डायग्राममध्ये तुम्हाला इकडे आपण बघूयात आता, की पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. आता एक थोड्याशा पुस्तकातल्या काही गोष्टी आपण बघूया. हळूहळू मेंदूचा आकार वाढत गेला. आता हळूहळू ते प्रोग्रेस करायला गेले, मेंदूचा आकार वाढत गेला. हात अधिक कुशल व उपयुक्त बनले. हात जे कुशल बनले, मी तुम्हाला सांगितलं ना आत्ताच एक स्टोरी, की ते दोन पाय दोन हात चालायसाठी वापर करत होते. मग त्यांना असं वाटत गेलं की अरे, आपण जर का एकच हात जो आहे तो चालण्यासाठी वापरला, एक हात काहीतरी खाण्यासाठी वापरला तर झाडांवरचे फळं वगैरे चालेल. हळूहळू त्यांना वाटत गेलं, मेंदू विकसित होत गेला की अरे, आपण दोघी हातांचा वापर खाण्यासाठी केला तर बदल ही काळाची गरज आहे. मग माकडासारख्या प्राण्यांपासून वानरासारखे प्राणी विकसित झाले. माकडापासून कोण आलं? वानर आलेत. आता उर्वरित वानरासारखे जे काही प्राणी आहे हे आफ्रिकेतच राहून गेले. जे काही वानर आहे ना, वानरात रूपांतर झालं ते आफ्रिकेत राहिले. सॉरी आणि त्यांच्यापासून सुमारे 2.5 कोटी वर्षांपूर्वी गोरिला, चिंपांजी विकसित झाले. म्हणजे उर्वरित जे वानरासारखे होते ते आफ्रिकेत राहून गेले, पण ज्यांचा हळूहळू बाहेर पडून विकास होत गेला, म्हणजे 2.5 कोटी वर्षांपूर्वी गोरिला आणि चिंपांजींसारखी काही प्राणी डेव्हलप होत गेले. म्हणजे आपल्या मानवी उत्क्रांती होत गेली. मानव वंशाचा प्रवास नीट बघा. आता इथे सगळ्यात पहिले लॅमूर सारखा दिसतोय. एक हाताचा वापर करत गेला, हळूहळू असा चालत होता. नंतर त्याला वाटलं दोघी हातांनी चालू शकतो आपण, दोघी पायांनी चालू शकतो आपण. ताठ हळूहळू हळूहळू अश्मयुगीन काळ गेला, सगळ्या गोष्टी झाल्या. पहिला मानवासारखा प्राणी म्हणजे उत्तर भारत व पूर्व आफ्रिकेत रामापिथिकस हा वानर होय. पहिला मानवासारखा प्राणी कोणी विचारला असेल रिकाम्या जागा जोड्या लावांमध्ये, काय उत्तर आहे याचं? रामापिथिकस. रामापिथिकस, पिथिकस पिथिकस, रामापिथिकस. नेंडरथल मानव हा बुद्धिमान मानवाचे पहिले उदाहरण होते. नेंडरथल मॅन काय? बुद्धिमान मानवासारखा पहिला मानव जीव हा मानला जाऊ लागला. हा झाला मानवी वंशाचा प्रवास. पूर्ण विचारलं जातं का? नाही, डिटेलमध्ये, पण या 2 गोष्टी हायलाइट केलेल्या लक्षात ठेवायचे. समर्पण, संपूर्ण समर्पण, डेडिकेशन, फोकस आणि एंड ऑफ द डे तुमचं अचिव्हमेंट हे आपल्या समर्पण बॅच मधून हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. अशा प्रकारे आपण आपला संपूर्ण चॅप्टर नंबर 1 अनुवंशिकता व उत्क्रांती हा कंप्लीट केलेला आहे. तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय प्लीज कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही नक्की आपले व्हिडिओ कुठून बघत आहात. जेवढ्या नोट्स आहेत त्या सायन्सवाला दादाच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत, किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक म्हणजे जो फॉर्म आहे त्याच्यावर तुमचा नंबर मेन्शन करा, नाव वगैरे प्रोसिजर फॉलो करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. सायन्सवाला दादाची टीम तुम्हाला ऍड करून घेईल आणि जर ती ऍड झाली नाही तर सायन्सवाला दादाच्या इन्स्टा आयडी वरती गौतम दादाला डायरेक्ट मेसेज करा, जेणेकरून तो लवकरात लवकर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेईल. त्यामुळे अशा पद्धतीने आपलं चॅप्टर नंबर 1 या ठिकाणी संपूर्ण झालं असं मी घोषित करतो. भेटूयात आता नेक्स्ट वीकला, कारण पुढचा वीक असेल सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी. तोपर्यंत मस्त अभ्यास करा. गणपती बाप्पा मोरया.